मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, काय इथे घडतंय याची क्षणाक्षणाची माहिती न्यूज 18 लोकमत आपल्या प्रेक्षकांना सांगत आहे। आपण आहोत श्रीनगर शहरातील जम्मू काश्मीर पोलीस हेडक्वार्टरमध्ये आणि याच पोलीस हेडक्वार्टरच्या नियंत्रण कक्षामध्ये आपण पाहत असाल की इथे सर्व जे पर्यटक जे बळी पडलेले आहेत दहशतवादी हल्ल्याला, त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सर्व पर्यटकांचे पार्थिव जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहे। आणि याच ठिकाणी आपण इथे पाहत असाल एक मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे ठेवण्यात आलेला आहे। सीआरपीएफचे जवान असतील आणि त्याचबरोबर आपण इथे पाहत असाल की जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान असतील हे देखील इथे तैनात जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे। या हेडक्वार्टरच्या आतमध्ये कोणालाही फारसं जाऊ दिलं जात नाही। जे पर्यटकांचे नातेवाईक आले त्या सर्वांची विचारपूस केली जाते आणि मगच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। काही वेळापूर्वी आपण इथे पाहिलेलं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे इथे आले होते। त्यांनी या संपूर्ण इथे या नियंत्रण कक्षामध्ये जे पार्थिव ठेवले होते त्या सर्वांना आदरांजली वाहिली, श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर इथे जे नातेवाईक आले होते पर्यटकांचे त्या सर्वांना ते स्वतः भेटले। या पर्यटकांनी त्यांचा संताप जो आहे तो देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एक संतापाची लाट संपूर्ण भारत देशामध्ये उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारे निष्पाप पर्यटकांचा बळी या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला आहे त्यामुळे एक तीव्र संताप जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा, भारतीय नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या संतापाला कुठेतरी एक वाट मोकळी करून देण्याचा निश्चितच प्रयत्न भारत सरकार करेल अशी आशा या सर्व पर्यटकांच्या नातेवाईकांना आहेत। अजूनही महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, इतरही राज्यांमधून जे पर्यटक या हल्ल्यामध्ये बळी पडलेले त्या सर्वांचे नातेवाईक जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। आज दिवसभरामध्ये ते येणार आहेत। जवळपास 27 पर्यटकांचा बळी गेलेला आहे। या निष्पाप पर्यटकांचा जो बळी गेलेला आहे त्यामुळे एक संताप जो उसळलेला आहे तो संताप सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे। आज जम्मू काश्मीरमध्ये एक निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे, बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बंद ठेवत असताना एक उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो सर्वसामान्य काश्मीरी नागरिकांनी देखील दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो। समोर आपण जर पाहिलं तर सर्व दुकानं जी आहेत ती इथे बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि या बंद केलेल्या दुकानांमधून एक तीव्र निषेध जो आहे तो जम्मू काश्मीरमधल्या सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिकांनी इथे व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे जवान इथे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। अनेक इथे व्हीव्हीआयपी जे आहेत ते इकडे येऊ लागलेले आहेत। खूप मोठी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आज दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटकांचे जे नातेवाईक आहेत ते इथे येणार आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांच्या पार्थिवांचा म्हणजे त्यांचे जे आप्तसुखे इथे आलेले आहेत जे बळी पडलेले त्या सर्वांना इथे एक श्रद्धांजली अर्पण करते। आणि त्यानंतर आपण इथे पाहतो, आपण इथे समोर एक पाहू शकतो इथे एक अँब्युलन्स आलेली आहे। काही पर्यटक जे आहेत जखमी झालेले आहेत किंवा ज्या पर्यटकांच्या पार्थिवाशी ओळख झालेली आहे त्या पार्थिवांना इथून घेऊन निघाले आहेत पर्यटकांचे नातेवाईक। एक हृदयद्रावक क्षण जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण आपण पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक आहेत जे पर्यटक म्हणून जम्मू काश्मीरला इथे आले होते पर्यटनासाठी, मात्र इथे आल्यानंतर ते आपल्या घरी परतू शकलेले नाहीयेत। काही नवदाम्पत्य होते ज्यांचं नवीन लग्न झाले होते आणि नवीन लग्न झाल्यानंतर काश्मीरला फिरायला आले होते आणि मात्र ते परत आपल्या घरी जे आहेत ते परतू शकले नाही। त्यामुळे अतिशय एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तर आपण इथे समोर अजून पाहू शकतो इथे कशा प्रकारे सीआरपीएफचे जवान जे आहेत ते मुवमेंट करताना दिसत आहेत आपल्याला। आपण इथे दृश्य पाहतो अँब्युलन्स मधून सर्व पार्थिव आता नेलं जात आहे। सर्व पार्थिव शवपेटींमधून श्रीनगर एअरपोर्टच्या दिशेने नेलं जात आहे आणि या एअरपोर्टवरती एक खूप मोठी शोककळा जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण या एअरपोर्टवरतीच सर्व देशभरातून या पर्यटकांचे नातेवाईक जे आहेत ते येऊ लागलेले आहेत आणि एक खूप मोठं हृदयद्रावक क्षण जो आहे तो तिथे पाहायला मिळतोय। संताप देखील पाहायला मिळतो आहे। सगळेजण एकच मागणी करतायत की आम्हाला न्याय हवाय। आपण एका पाठोपाठ एक अँब्युलन्स जी आहे तिथून येताना बाहेर पडतोय 1 2 3 4 असे लागोपाठ सर्व अँब्युलन्स जे आहेत पार्थिव घेऊन तिथून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे पर्यटक इथे जम्मू काश्मीर पाहायला आले होते ते आता सर्वजण इथे परतू शकलेले नाही आहेत आणि आपण समोर पाहतोय एक विशेष बस जी आहे ती इथे आणण्यात आलेली आहे। त्या बसमधून त्या नातेवाईकांना आता श्रीनगर एअरपोर्टच्या दिशेने जे आहे ते नेलं जात आहे।
आपल्या आप्त स्वकीयांना गमावलेले हे सर्व नातेवाईक आहेत, जे अतिशय शोकाकुल अवस्थेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। एका पाठोपाठ एक ॲम्ब्युलन्समधून पार्थिव जे आहे ते श्रीनगर एअरपोर्टच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक शोकाकुल वातावरणामध्ये आपल्या आप्त स्वकीयांसोबत इथे जे पर्यटकांचे नातेवाईक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ते त्यांच्यासोबत इथून जाताना पाहायला मिळतात आणि सर्व पार्थिवांना इथे सीआरपीएफच्या सर्व जवानांचा बंदोबस्तामधूनच इथे त्यांचं पार्थिव जे आहे श्रीनगर एअरपोर्टच्या दिशेने घेऊन जात आहे। आज दुपारी इथे विशेष विमानाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या विमानामधूनच या सर्व नातेवाईकांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांच्या पार्थिवाला त्यांच्या इच्छितस्थळी घेऊन जाण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर।